मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही किंवा ते व्यवसाय करू शकत नाही, हे असं निगेटिव्हिटी ऐकली की नाही मनाला लय वाईट वाटायचं. कारण का मराठी माणूस व्यवसाय करू पण शकतो आणि तो सक्सेसफुल करून दाखवते सुद्धा, अशी बरीचशी उदाहरणं आहेत. पण आज विषय सांगण्याचं कारण काय, तर आज आमच्या जवळच्या मित्रांन म्हणजे शिवम राजेंद्र भोसले यानं स्वतःचा व्यवसाय चालू केला होता आणि त्याच्याच व्यवसायाच्या कारखान्याचं आज उद्घाटन होतं. त्याबद्दल त्यानं आम्हाला सगळ्यांना बोललेलं. आम्ही कारखान्यावर पोहोचलो, त्याच्यासाठी आणलेली भेटवस्तू त्याला दिली. त्याच्यानंतर शुभम आम्हाला त्याच्या कारखान्याबद्दल माहिती सांगायला आला, की नेमकं त्यांच्या इथं कुठलं प्रोडक्शन होतं आहे, कुठलं मशीन कसं काम करतं आहे. आता त्यांचं प्रोडक्शन काय आहे, तर ही जी तुम्हाला कॅरी बॅग दिसायला, ही जरी दिसायला प्लॅस्टिकची असली तरी ती प्लॅस्टिकची अजिबात नाही भावांनो. आता ती कसली आहे हे तुम्हाला कारखान्यावाल्यावर तो डिटेल्समध्ये सांगू शकेलच. त्यामुळे कुणाला पाहिजे असेल तर इथून नक्की खरेदी करा मित्रांनो. त्याचबरोबर आता एवढ्या दिवसानं क्लासमेट भेटले तर म्हटल्यावर चेष्टा मस्करी होणारच. मग आता आमची इकडे चेष्टा मस्करी चालू आहे, तो पण आमचा जोडीदार बघा. ह्यो आमचा आदेश पाटील, ह्यो बी इंजिनियर वगैरे आहे. आणि ह्यो आमचा अमोल चौले, ह्यो पण मोठा व्यवसाय आहे, दिसतोय तसा. ह्यो पहिला खाया नादाला खादुडे संघटनेचा अध्यक्ष जो आमच्या. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. नाश्त्याची सोय पण चांगली होती. समोसा, त्याच्यानंतर गुलाबजामुन आणि आंबील वगैरे सगळं होतं. आता समोर जो दिसायला निळा जॅकेटवाला, तो आमचा मित्र सुशांत सुतार. पोरगं एकदम रॉयल आहे. सगळ्यांना मदत वगैरे करत असते. त्याच्यात नाश्ता वगैरे करून मग आता बाहेर आल्यावर सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरला. रील आवडल्यास लाईक नक्की करा.